नमस्कार. माझे नाव विजय मित्र महापुले. मी आज बंदुकीबद्दल वाक्य सांगणार आहे. 4 वाक्य सांगणार आहे. ही बंदूक मला खूप आवडते. मला ही बंदूक पप्पाने आणलेली आहे. बंदुकीने मी रोज खेळतो. बंदुकीने रोज खेळतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव संदेशिका. मी हा पेनाबद्दल 5 वाक्य सांगणार आहे. हा पेन टीचर वापरतात. टीचर चेक करायला वापरतात. हा पेन टेस्ट चेक करण्यासाठी वापरतात. हा पेन मार्क देण्यासाठी वापरतात. हा पेन जास्त मार्क पडल्यावर मला खूप आनंद होतो. हा पेन साठी सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव प्रणव महेश शिंदे. मी आज पेन्सिलबद्दल माहिती सांगणार आहे. ही पेन्सिल आहे. याने आपण लिहू शकतो. याला टोक करायची गरज असते. याने आपण छान अक्षर काढू शकतो. धन्यवाद. मोठ्यानं. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जिया शिक्षक आहे. मी आता 2री तुकडीत आहे. मी लाल रंगाबद्दल गुलाबाची 10 वाक्य सांगणार आहे. हा गुलाब खूप छान आहे. मुलींना, स्त्रियांना आणि टीचरांना खूप आवडतो. हा देवाला पूजेसाठी करायला लागतो. लाल सिंह वापर करतात. डोक्यावर घालतात. धन्यवाद. माझे नाव अरुणा विशाल. मी तुम्हाला इयत्ता 2री तुकडी. मी तुम्हाला हा गुलाबबद्दल माहिती सांगणार आहे. हे गुलाब आहे. ह्या गुलाबाचा वापर हा गुलाबाचा वास खूप छान येतो. हा गुलाब देवाला वाहू शकतो. हा गुलाब डोक्यात घालू शकतो. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव गायत्री बाळासाहेब पाटील. मी आता शिकते. माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक वडगाव आहे. आज मी या क्रमविषयी माहिती सांगणार आहे. आपण क्रमने रंगचित्र काढू शकतो व रंग बनवू शकतो. हळदीचा वापर मोठे व छोटे वापरू शकतात. धन्यवाद. नमस्कार. आज मी सादर करीत आहोत लाल पेनाबद्दल माहिती. हा लाल पेन आहे. हा लाल पेनाबद्दल मी माहिती सांगणार आहे. हा लाल पेन आहे. हा लाल पेनची शाई लाल आहे. हा लाल पेन लाल उठतो. हा लाल पेन सही करण्यासाठी वापर होतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वप्नाली राजेंद्र शिंदे. रेड पट्ट्याबद्दल माहिती सांगणार 2 विषय बोलणार आहे. हा पट्टा केस मागे सरायला घालतो आणि डोक्यात घालतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव निकिता अशोक कांबळे. मी आता 2री तुकडी शिकते. ह्या टोमॅटोबद्दल आज मी माहिती सांगणार आहे. ह्या टोमॅटोची चटणी आपण बनवतो. हा टोमॅटो आपण आमटीत टाकतो. हा टोमॅटो मला खूप आवडतो खायला. नमस्कार. माझे नाव हा आहे. मुसमान दिसायला आकर्षक तसेच शोभिवंत फूल आहे. हे फूल मलेशिया देशाची राष्ट्रीय फूल आहे. लसूण पासून तेल बनते.
नमस्कार. मी आज खडूची माहिती सांगणार आहे. खडू लाल कलरचा आहे. खडूने आपण ड्रॉइंग काढू शकतो किंवा ड्रॉइंग रंगवूही शकतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुश्री विक्रांत डोंग. मी आज तुम्हाला रेड डे याबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. हा आहे रेड टोमॅटो आणि मी रेड ड्रेस घातलेला आहे. हा टोमॅटोचा आकार गोल आहे. या टोमॅटोत भरपूर बी असतात. हा टोमॅटोची भाजी मला खूप आवडते. रेड रंग मला खूप आवडतो. टोमॅटो पौष्टिक आहे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संजना महाकडे. आज मी तुम्हाला लाल रंगाबद्दल एक माहिती सांगणार आहे. ती चित्र आहे. लाल रंग हा दुःखाच्या प्रतीक म्हणून वापरला जातो आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून वापरला जातो. हे आहे नासपतीचे फूल. नासपतीचे फूल गणपतीला आवडते किंवा आपण पूजेसाठी वापर करू शकतो. मला लाल रंग खूप आवडतो. लाल रंग सिग्नलसाठी पण वापरू शकतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव साई प्रदीप माडी. टुडे इज रेड डे. आज मी तुम्हाला एका लाल टोमॅटोबद्दल माहिती सांगणार आहे. हा फुल आहे. याचा रंग लाल आहे. याचा उपयोग पेन्सिल, पेन, पट्टी सोडण्यासाठी होतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रवी संदीप यादव. मी आज तुम्हाला ह्या पिशवीबद्दल माहिती सांगणार आहे. ही पिशवी लाल कलरची आहे. या पिशवीत आपण वस्तू ठेवू शकतो. या पिशवीत आपण डबा, बॉटल ठेवू शकतो. या पिशवीत आपण वस्तू ठेवू शकतो. रुमाल वगैरे. ही पिशवी आपण बाजारालाही नेऊ शकतो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कीर्ती विवेक जाधव. आज रेड डे आहे म्हणून मी रेड कलरचा फ्रॉक घातला आहे. मी तुम्हाला एक लाल रंगाच्या वस्तूबद्दल माहिती सांगणार आहे. ते गुलाब आहे. गुलाबाचा उपयोग देवाला वाहण्यासाठी होतो आणि डोक्यात लावण्यासाठी होतो. हे फूल खूप सुंदर आहे. गुलाब सर्व फुलांचा राजा आहे. हे फूल मला खूप आवडते. हा फुलाचा रंग वेगवेगळे रंग असतात. तसं लाल, पिवळा असं वेगवेगळे रंग असतात. त्यामुळे हे खूप सुंदर दिसते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैभवी सोनकर. मी आज या लाल खडूबद्दल माहिती सांगणार आहे. हा लाल खडू आहे. हा लाल खडू तुम्हाला या बॉक्सात व सगळीकडे मिळेल. हा लाल खडूने आपल्याला चित्र रंगवायला त्याने काढायला पण येते. हा लाल रंग मोठे व छोटे पण वापरू शकतात. धन्यवाद. माझे नाव अमन मंजुता होईल. येतात दुसरी तुकडी. मी हे लाल रंगाची वस्तू आहे. ही लाल रंगाची वस्तू माहिती सांगणार आहे. ही शांतपणे ऐकावे तुम्ही. लाल रंगापासून आपण चित्र काढण्यासाठी वापर करतो. लाल रंग मला खूप आवडतो. लाल रंग मला खूप आवडतो. मग झालं. सर्वांना माझा नमस्कार. मी या सफरचंद विषयी माहिती सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. हे सफरचंद आहे. त्याचा कलर लाल आहे. हे खायला
महत्वाच्या वस्तूची माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी अशी विनंती करते. हा आहे लाल रंगाचा टोमॅटो. टोमॅटो फळभाजी आहे. टोमॅटोचा रंग लाल लाल आहे. टोमॅटोत भरपूर व्हिटॅमिन असते. मानवाला ओळख इसवी 1554 या सुमारास झाली. टोमॅटोपासून पेस्ट, प्युर पासून सूप, केचप, टोमॅटो पुरी इत्यादी पदार्थ तयार करू शकतो. महाराष्ट्रात नमस्कार, माझे नाव आहे स्वराज गजानन पवार. आज मी रुमालाबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घेणे हे माझी विनंती आहे. या रुमालाने आपण हात पुसू शकतो. हे रुमाल आपण खिशात घालून नेहमी ठेवायचा असतो आणि या रुमालाने आपल्या शर्टावरती घाण लागलेले असले तर पुसू शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वस्तिक दीपक काकडे. मी जिल्हा परिषद शाळा इयत्ता 3 अ मध्ये शिकत आहे. मी आज लाल रंगाच्या वस्तूबद्दल माहिती सांगणार आहे. हे आहे सफरचंद. सफरचंदाचा रंग लाल असतो. लाल रंगाला आपण इंग्रजीमध्ये रेड कलर असे म्हणतो. सफरचंद हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो कारण सफरचंदामध्ये खूप फायबर असते. रोज एक सफरचंद खावे, डॉक्टरांपासून दूर राहावे. मलाही सफरचंद खूप आवडते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव जान्हवी महेश कुंभार. आज आपल्या शाळेत रेड कलर डे आहे म्हणून मी आज रेड कलरचा फ्रॉक घातलेला आहे आणि रेड कलरची वस्तू आणलेली आहे. याचा वापर सैनिक सीमेवर करतात. याचा वापर पोलीस करतात आणि लहान मुले फटाके वाजवण्यासाठी याचा वापर करतात. धन्यवाद.